जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांनी रचलेला सार्थ श्रीमत दासबोध याचा अभ्यास करता करता आता आपण आलेलो आहोत 5व्या दशकावरती. या 5व्या दशकापर्यंतचा जो प्रवास आहे, एकूण 20 दशक आहेत, परंतु 5 दशकांच्या आधीचा आपण जर अभ्यास पाहिला, पहिले 4 दशक, तर पहिल्या 4 दशकांमध्ये संसारी माणसाला त्याच्यातून थोडं वरती उचलून परमार्थाची गोडी कशी लावता येईल, संसार हा कसा असार आहे आणि परमार्थाची गोडी मनुष्याने चाखायला हरकत नाही, या उद्देशाने केलेला बोध आढळून येतो. मग मूर्ख लक्षणांचा दशक असेल किंवा स्वगुण परीक्षेचा दशक असेल, ज्याच्यामध्ये संसाराची दुःख सांगितलेली आहेत, मनुष्य संसारामध्ये कसा चुकतो हे सांगितलेले आहे. नवविधा भक्तीच्या दशकामध्ये मनुष्याने कशी प्रगती केली पाहिजे याचा एक आढावा घेतलेला आहे. सांगायचा उद्देश काय की पहिल्या या 4 दशकांमध्ये आपल्याला संसारातून थोडंसं उचलून वरती परमार्थाची गोडी लागावी, यासाठी मनाला थोडंसं उचल खाण्यासाठी समर्थांनी तशा ओव्या लिहिलेल्या आहेत. परंतु आता जेव्हा आपण 5व्या दशकावरती येतो आणि 5व्या दशकापासून पुढे तो जो प्रवास आहे, याच्यामध्ये गूढ अर्थ, याच्यामध्ये परमार्थिक भाषा ही संसारी भाषेपेक्षा जास्त आहे. म्हणजे असं आपल्या लक्षात येईल की मूर्ख लक्षणांचा समास दशक समजणं किंवा स्वगुण परीक्षेचा दशक समजणं एक वेळ सोपं आहे, परंतु आता मंत्रांचा जो दशक चालू होतोय तिथपासून पुढचा जो अभ्यास आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला कठीण वाटू शकतो अभ्यास, कारण आता परमार्थिक भाषा सुरू होते. आपल्याला मनुष्य जन्माला आल्यानंतर काय करायचंय, आपलं उद्दिष्ट काय आहे, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला पारमार्थिक भाषा सुद्धा समजू शकत नाही. मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो 4 प्रकारांपैकी एका प्रकारामध्ये आयुष्य व्यतीत करतो किंवा एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जाण्याचा प्रयत्न करतो, जर का त्याचं भाग्य चांगलं असेल. एक मनुष्य जीव म्हणून जेव्हा जन्म घेत असतो तेव्हा खरं तर तो बद्ध असतो. बद्ध याचा अर्थ तो त्या सगळ्या संसारिक मोहमायेमध्ये बंधन पावलेला जीव आहे, म्हणून त्याला बद्ध असं म्हणतात. संसारापासून परमार्थामध्ये जायचं आहे, या प्रवासाची जेव्हा तिथे कल्पना नसते, खाया पिया सुखसे सोया हेच रुटीन ज्यांचं आहे आणि विशेष त्याच्या पलीकडे जाऊन ज्यांना कधीच काही करावंसं वाटत नाही, कितीही वय झालं, अगदी म्हातारपण आलं तरी सुद्धा आता ही संसाराची गोडी सोडावी आणि परमेश्वराची आवड पकडावी असा विचारही ज्यांच्या मनामध्ये येत नाही, ते बद्ध. मग यापैकी काही जणांना की आपल्याला याच्यातून काहीतरी मिळवलं पाहिजे, परमेश्वराच्या चरणी मन लावलं पाहिजे, आपल्याला सद्गुरू लाभले पाहिजेत. सद्गुरू लाभणं हे अत्यंत कठीण आहे. सद्गुरू लाभले पाहिजेत, देवाचा आशीर्वाद मिळवला पाहिजे, आपण असं काहीतरी केलं पाहिजे की आपल्याला पुढच्या काही जन्मांमध्ये याचा फायदा होईल. ही जी गोडी लागते, या गोडीला मुमुक्षुत्व असं म्हणतात. एकदा का मुमुक्षुत्व उत्पन्न झालं की तो मुमुक्षु, तो जीव बद्धपणा सोडून देतो आणि संसारामध्ये राहून किंवा संसाराचा त्याग करून सद्गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडतो. जोपर्यंत मुमुक्षूला सद्गुरू लाभत नाहीत तोपर्यंत त्या मुमुक्षूला पुढची पायरी चढता येत नाही, याचा अर्थ तो साधक होऊ शकत नाही. ज्याने सद्गुरूंच्या आज्ञेमार्फत उपासना पचवलेली आहे आणि जो साधन करतो आहे तो साधक, आणि शेवटी सद्गुरूंच्या कृपा दृष्टीने तो साधक अंतिम पायरी चढतो जीवाची, त्याला सिद्धावस्था असं म्हणतात. या दशकामध्ये आपण शेवटी याच 4
पायऱ्यांचा अभ्यास करणार आहोत. शेवटच्या 4 पायऱ्या कोणत्या आहेत, म्हणजे या दशकाचे शेवटचे 4 समास कोणते आहेत? बद्ध लक्षण 7वं आहे, मुमुक्षु लक्षण 8वं आहे, साधक लक्षण 9वं आहे आणि सिद्ध लक्षण हा 10वा समास आहे. म्हणून मी तुम्हाला याची आधी कल्पना दिली. मनुष्याला बद्धावस्थेत राहण्यात काहीच कष्ट पडत नाही. संसारात आला 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 जन्मासी आला, केला केला व्याप सर्वही केला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. मनुष्य जन्माला यायचं, इतर पशु पक्ष्यांप्रमाणेच शरीर धर्म करायचे आणि मरून जायचं. याच्यामध्ये मनुष्य म्हणून मी काय विशेष केलं? कारण मनुष्य जन्म हा विशेष जन्म आहे इतर जन्मांपेक्षा. कारण माणसाला निसर्गाने भरपूर काही जास्तीचं दिलेलं आहे. हसणं दिलेलं आहे, विचार करणं दिलेलं आहे, भविष्याची कल्पना माणूस लढवू शकतो, इमॅजिनेशन दिलेलं आहे, सतर्क राहणं दिलेलं आहे, सत्सद विवेकबुद्धी दिलेली आहे, काळाचं भान दिलेलं आहे. या इतक्या गोष्टींचा आशीर्वाद निसर्गाने मनुष्याला दिलेला असताना त्याचा वापर करून मनुष्य जन्माचं सार्थक शोधण्यापेक्षा इतर पशु पक्ष्यांप्रमाणेच खायचं प्यायचं झोपायचं प्रजा उत्पन्न करायची आणि मरून जायचं त्याच्यामध्ये रमून, असंच जर का मनुष्य जन्म जगणार असो तर इतर जन्मात आणि मनुष्य जन्मात काय फरक आहे? म्हणून शेवटचे 4 समास हे आपल्याला त्या 4 पायऱ्या सांगतात की आपण कुठे आहोत, बद्धावस्थेत आणि आपल्याला सिद्धावस्थेपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास काय आहे. अर्थात ते सोपं नाही, त्याला अनेक वर्षच नाही तर त्याला अनेक जन्म जावे लागतात. परंतु याच्या आधीचे जे समास आहेत त्याच्यामध्ये समर्थांनी सुरुवातीलाच गुरुनिश्चय आणि गुरुलक्षण सांगितलेले आहे. त्याच्यानंतर शिष्य लक्षणही सांगितलेलं आहे. कारण शिष्य होणं हे मुळीच सोपं नाही आहे आणि गुरु सापडणं, योग्य सद्गुरू सापडणं हे सुद्धा अत्यंत कठीण आहे. म्हणून गुरूंची लक्षणं, सद्गुरूंची लक्षणं आधी सांगावी लागली. शिष्य हा सत्शिष्य कधी होतो याची लक्षणं सांगावी लागली. मग उपदेश लक्षण आहे, त्याच्यानंतर बहुधा ज्ञान आणि शुद्ध ज्ञान निरूपण समर्थ करतात आणि एवढं पचवल्यानंतर 4 पायऱ्यांचं वर्णन समर्थांनी या दशकाच्या शेवट केलेलं आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घेऊया आपण सगळे की माझं मनोगत जेव्हा मी आता इथून या दशकापासून पुढे जेव्हा मांडणार आहे तेव्हा भाषा ही आपोआपच कठीण होत जाणार आहे. कारण ओव्या आता पारमार्थिक भाषेकडे वळू लागलेल्या आहेत. आतापर्यंत संसारी माणसाची दुःख समर्थांनी वर्णन केली, त्याच्यातून बाहेर यायला पाहिजे हा बोध समर्थांनी केला. परंतु आता याच्या पुढे गुरुलक्षणं, शिष्य लक्षणं म्हणजे आधीच आपलं मन त्या पारमार्थिक पात्रतेपर्यंत आलेलं असलं पाहिजे. तेव्हाच सद्गुरू ओळखता येतात, तेव्हाच सत्शिष्य बनता येतं, तेव्हाच बहुधा ज्ञान पचवता येतं आणि तेव्हाच शुद्ध ज्ञान काय आहे हे जाणता येतं. संसारात राहून मन पूर्णपणे गुरफटलेलं असेल तर आम्हाला याचं ज्ञान होणार नाही. म्हणून माझं मनोगत मी मांडताना आपण याला निरूपण समजत असाल, परंतु मी निरूपण इतक्या पात्रतेपर्यंत स्वतःला मानत नाही. माझं मनोगत एक संसारी माणूस म्हणून या दासबोधाकडे पाहताना माझं मनोगत मी आपल्याकडे व्यक्त करतो आहे. तर या सगळ्या 10 समासांचा आपण आता स्टेप बाय स्टेप उलगडा करत जाऊया आणि बघूया की आपल्याला यातलं किती समजतं. गुरुनिश्चय आणि गुरुलक्षण याच्यामध्ये समर्थांनी गुरुनिश्चयमध्ये आधी हे सांगितलेलं आहे की गुरूंचं महत्त्व सांगितलेलं आहे. संसारामधला गुरु वेगळा आणि पारमार्थिक सद्गुरू हा वेगळा. आपण एक लक्षात घ्या, मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सतत शिकतच असतो. एव्हरी टाइम लर्निंग सुरूच आहे माणसाचं. या ना त्या माणसाकडून, या ना त्या कोणत्या तरी जीवाकडून मनुष्य शिकतच असतो. अगदी आपण जन्माला येतो तेव्हा कसं खायचं, कसं बसायचं, कशा पद्धतीने चालायचं या सगळ्याचं शिक्षण आपल्याला दिलं जातं. मोठं झाल्यानंतर अकॅडमिक्सचं शिक्षण तर आपण घेतोच फॉर्मली, परंतु त्याचबरोबर मोठं झाल्यानंतर नोकरीला लागल्यानंतर सुद्धा, अगदी म्हातारपणामध्ये सुद्धा आपण कोणा ना कोणाकडून तरी काही ना काहीतरी बोध घेत असतो. त्यामुळे प्रपंचातील आपले अनेक गुरु बनत असतात. परंतु या
दिसणाऱ्या पसाऱ्याच्या पलीकडे, या लौकिकाच्या पलीकडे जो अलौकिक आनंद आपल्याला प्राप्त करून देईल असा जो गुरु, तो सद्गुरू. आणि या सद्गुरूंचं कौतुक समर्थ पहिल्या समासात करतात, जो आहे गुरुनिश्चय. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या समासामध्ये समर्थांनी फोड करून सांगितलेली आहे की गुरु कसा ओळखावा, म्हणून गुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत, सद्गुरूची लक्षणं सांगितलेली. म्हणून सद्गुरू कसा ओळखावा आणि सद्गुरूंची लक्षणं काय आहेत हे दुसऱ्या समासात सांगतात. त्याचप्रमाणे शिष्याचीही लक्षणं तिसऱ्या समासात सांगतात. आपण आधी जर कम्पेअर कराल तर आता या समासामध्ये ओव्यांची संख्या वाढलेली आहे. शिष्य लक्षणामध्ये तर 104 ओव्या आहेत. त्याच्यामुळे इतक्या ओव्या समजून घेण्यापेक्षा माझा प्रयत्न नेहमी असाच असतो, पहिल्यापासून अध्यात्माकडे बघण्याचा माझा प्रयत्न असाच आहे की आपण त्याचं सार समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये समर्थांना काय सांगायचंय हे समजून घेतलं की आपल्याला त्या समासामधल्या एकूण गर्भितार्थ समजतो. गीतेमध्ये सुद्धा सांगताना माझं हेच म्हणणं असेल, 700 श्लोक काही जणांचे पाठ असतीलही, अगदी अर्जुन विषाद योगापासून शेवटच्या योगापर्यंत सगळेचे सगळे श्लोक पाठ असतील 700च्या 700, परंतु त्याच्यातील 7 श्लोकांचा गर्भितार्थ तरी मला कळला आहे का, हा प्रश्न आपण मनाला विचारून पाहावा. तुकाराम महाराजांनी म्हणूनच म्हटलेलं आहे, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे. ऋग्वेदामध्ये प्रचंड रुचा आहेत, परंतु त्या इतक्या रुचांना पचवण्याचं सामर्थ्य सगळ्यांमध्ये आहे का? नाही. म्हणून तुकोबांनी एका वाक्यात वर्णन करून टाकलंय, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला. म्हणजे आपण ज्याला बॉटम लाईन म्हणतो की नाही, एखादा मोठा पॅरेग्राफ असतो आणि त्याची एक बॉटम लाईन असते, त्या बॉटम लाईन मध्ये सगळ्या पॅरेग्राफचं सार आलेलं असतं. काय सांगायचंय, कन्क्ल्युजन ज्याला आपण म्हणतो की शेवटचा आता शेवट करायचा आहे, तर त्या पूर्ण सारांशाचा शेवट तो वाचला की जसा पूर्ण पॅरेग्राफ कळतो आपल्याला. त्या पद्धतीने तुकोबांनी म्हटलेलं आहे, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे. नाम घ्या, आणि सर्व संतांनी हेच सांगितले. त्याच्यामुळे आपण जेव्हा समर्थांच्या समासांकडे जेव्हा पाहूया तेव्हा त्यातला गर्भितार्थ काय आहे, आणि जिथे मला आवश्यक वाटेल त्या ओवीचा संदर्भ मी तुम्हाला तिथे नक्कीच देईन. तर आता पहिला समास 5व्या दशकातला, त्याचं नावच आहे मंत्रांचा. त्याच्यातला पहिला आहे गुरुनिश्चय. या गुरुनिश्चयामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की समर्थांनी गुरुची, सद्गुरूची स्तुती केलेली आहे. समर्थ म्हणतात, सद्गुरूंचं वर्णन किती करावं, जे योगियांचे निजवर्म, जे शंकराचे निजधाम, जे विश्रांतीचे निज विश्राम, परम गुह्य अगाध, ते ब्रह्म तुमचे नियोगे, स्वये आपणची होई जे अंगे, दुर्घट संसाराचे निपांगे, पांगी जे ना सर्वथा. ब्रह्मज्ञान हा शब्द ऐकायलाही फार कठीण आहे. ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी असं तुकोबांनी म्हटलेलंच आहे. दगडापेक्षा मन करावे कठीण, तरी जाय क्षीण अंतरीचा. इतकं सोपं नाहीये ब्रह्मज्ञान हस्तगत करणं, इतकं सोपं नाहीये. प्रचंड मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात त्यासाठी, इतकं सोपं नसतं ते. परंतु असं जे ब्रह्मज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान आपल्या सद्गुरूंमुळे आपणास हस्तगत होतं. इतकं सुंदर वर्णन समर्थांनी केलेलं आहे. सद्गुरु विण ज्ञान काही, सर्वथा होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. जयास वाटे देव पाहावा, तेणे सत्संग धरावा, सत्संगे विण देवाधिदेवा पाविजेत नाही. सो तुम्हाला देवाचं दर्शन हवं असेल तर तुम्हाला संतांना शरण गेलं पाहिजे. याच्यावरून एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगतो. विपर्यास करण्या आपल्या मनामध्ये किती रुजलंय हे आता नवीन नाही, हे तेव्हापासून चालत आलेलं आहे. आपल्याला एक सुंदर गोष्ट सांगतो. एकदा एका सद्गुरूंकडे एका राजाचं जाणं झालं. राजा म्हणजे कसा अभिमान, मी राजा म्हणजे मी काहीही करेन, मी काहीही आज्ञा देईन. एका सद्गुरूंकडे एका राजाचं जाणं झालं. तर त्या राजाने सद्गुरूंना प्रश्न केला
त्या संतांना प्रश्न केला, आपण देव पाहिलात का? तर संत हे माणूस पाहून उत्तर देत असतात. तर राजाचा एकूण मनस्थिती पाहिली आणि त्या सद्गुरूंनी सांगून टाकलं की हो, मी देव पाहिलेला आहे. हे उत्तर ऐकल्याबरोबर राजाच तो म्हणाला, मला आत्ताच्या आत्ता देवदर्शन करवा, नाहीतर मी तुम्हाला तुरुंगात डांबेन. सद्गुरू म्हणाले, मी तुला देव दाखवेन, परंतु त्यासाठी मला तुझ्या दरबारामध्ये यायचंय आणि त्या दरबारामध्ये तू तुझ्या गावातल्या, तुझ्या राज्यातल्या सगळ्या सराफांना बोलव. सराफ म्हणजे जे हिरे सोने याची परीक्षा जाणतात, ज्वेलर्स ज्याला आपण 21व्या शतकामध्ये म्हणतो, सगळ्या ज्वेलर्सना बोलव. राजा म्हणाला, ठीक आहे. सगळ्या सराफांना गोळा केलं आणि सद्गुरूंना निमंत्रण पाठवलं की या, सगळेजण आलेले आहेत. राजा समोर सिंहासनावर बसलेला आहे. सद्गुरूंनी त्याच्याकडे पाहिलं आणि सराफांकडे सद्गुरू वळले. प्रत्येक सराफाला सद्गुरूंनी एकच प्रश्न विचारला, आपण हिऱ्याची परीक्षा जाणता का? प्रत्येक सराफ म्हणाला, हो, आम्ही हिऱ्याची परीक्षा जाणतो. त्याच्यावर सद्गुरूंनी सगळ्या सराफांना सांगितलं की आत्ताच्या आत्ता इथे बसल्या बसल्या मला हिऱ्याची परीक्षा जाणण्याची विद्या शिकवा. यावर सगळ्या सराफांमध्ये कुजबूज चालू झाली. एक सराफ म्हणाला, अहो सद्गुरू, आपण असं कसं म्हणता? गेली 35 वर्ष एका सराफाच्या दुकानामध्ये मी काम करतोय त्याच्या हाताखाली, तेव्हा कुठे खरा हिरा कसा ओळखावा, किमती हिरा कसा ओळखावा याचं ज्ञान मला आता अवगत व्हायला लागलेलं आहे. सद्गुरू दुसऱ्या सराफाकडे वळले. दुसऱ्या सराफाने सांगितलं, अहो महाशय, हे ज्ञान इतकं सहज हस्तगत होण्यासारखं नाही. त्यासाठी तुम्हाला सराफाकडे किंवा ही विद्या जो जाणतो त्याच्याकडे काही वर्ष घालवावी लागतील, त्याच्यानंतर तुम्हाला ती विद्या अवगत होईल. सद्गुरू तिसऱ्या सराफाकडे वळले. तिसऱ्या सराफाने सांगितलं, अहो सद्गुरू, जर का अशी विद्या एका क्षणात हस्तगत होत असती तर माझे स्वतः वडील सराफ असताना मला विद्याची परीक्षा जाणण्यासाठी 15 वर्ष का गेली असती? ही सगळ्यांची उत्तरं ऐकली सद्गुरूंनी आणि राजाकडे पाहिलं. सद्गुरूंनी विचारलं, राजन, तुला याच्यावर काय म्हणायचंय? राजा सिंहासनावरून खाली आला आणि म्हणाला, अर्थातच सराफांचं म्हणणं एकदम योग्य आहे. आपण असं कसं म्हणता की तुम्हाला हिऱ्याची परीक्षा आत्ताच्या आत्ता यावी? तुम्हाला त्यासाठी हिऱ्याची परीक्षा जाणण्यासाठी त्या सराफांच्या सहवासात काही वर्ष घालवावी लागतील. हे उत्तर ऐकलं आणि सद्गुरू हसले. सद्गुरू म्हणाले, राजा, तू मूर्ख आहेस का पडत मूर्ख आहेस? ज्या अर्थी तू हे म्हणतोस की इतकुशा छोट्याशा हिऱ्याची परीक्षा जाणण्यासाठी जर एका सराफाच्या हाताखाली काही वर्ष घालवावी लागतात, तर ह्या ब्रह्मांडाचा जो चालक आहे त्या देवाचं दर्शन होण्यासाठी आत्ताच्या आत्ता देव दाखवा अशी आज्ञा तू सोडतोसच कशी? मग तू मूर्ख नाहीयेस का? सद्गुरू याला म्हणतात, आपल्या डोळ्यावरती आणि आपल्या मनावरती चढलेला अहंकाराचा चष्मा काढून, अज्ञानाचा पडदा बाजूला सारून आत्मज्ञानाची प्रचिती जो करून देतो ना, आपल्या बोध मात्रे करून, त्याला सद्गुरू म्हणायचं. ही गोष्ट सांगण्याचं कारण असं आहे, अशा पद्धतीने सद्गुरू ओळखायचा असतो. गुरु लक्षण काय आहेत? मनुष्य कुठे फसतो? अशा माणसाला गुरु केलं ज्याला स्वतःलाच काही कळलेलं नाही, जो स्वतः माझ्याकडे या मोठेपणा घेतो. आपल्याला परमार्थात असे अनेक भेटतील. गुरुच कशाला, जे परमार्थामध्ये भजन पूजन करत असतात अशांकडे आपण पाहावं. मी इतकं केलंय, मी देवाचं 30 वर्ष करतो, मी एवढं करतो, माझी एवढी सेवा झाली आहे, अशी वाक्य ज्यांच्या तोंडातून बाहेर पडतात ते पारमार्थिक वाटचालीमध्ये उन्नती करण्यासाठी मनाने अजून तयार नाहीत. सद्गुरूंच्या बोलण्याने राजाचा अहंकार खाली आला. तो सद्गुरूंच्या पायी पडला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण कुठे चुकतोय. आपली चूक जो दाखवतो ना, त्याला सद्गुरू म्हणायचं. हे पुढच्या समासामध्ये आहे, गुरुलक्षणामध्ये. गुरुलक्षणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की सद्गुरू कोण, कसा ओळखावा? ज्याच्या दर्शन मात्रे करून मनाचे पाप ताप हरण झालं पाहिजे.
ज्याला बघून अजून माझ्या दुःखात भर पडेल तो सद्गुरू नव्हेच. ज्याला पाहिल्यानंतर ज्याच्या दर्शन मात्रे करून जया दर्शने स्पर्शने हृदय आनंद नाचे, ज्याचे दर्शन आणि स्पर्शन, दर्शन म्हणजे या डोळ्यांनी, स्थूल डोळ्यांनी त्या परमेश्वरी रूपी सद्गुरूला पाहावं, आणि स्पर्शन म्हणजे माझ्या या मनाला सद्गुरूंच्या बोधाचा स्पर्श झाल्यानंतर मनाचा उद्वेग कमी व्हावा. जया दर्शने स्पर्शने हृदय आनंद नाचे, त्याला सद्गुरू म्हणायचं. मग समर्थांनी अनेक वर्णन केलेलं आहे की योग्य सद्गुरू कोण आणि अयोग्य कोण. आपण जेव्हा त्या ओव्या वाचू, अनेक ओव्या लिहिल्यात समर्थांनी. किती ओव्या लिहिल्यात म्हणून सांगू तुम्हाला, 73 ओव्या लिहिलेल्या आहेत. आता या 73 ओव्यानी ओव्या समजून घ्यायचा अट्टहास आपण संसारी माणसाने करूच नाहीये, कारण आम्हाला संसाराचाच व्याप इतका आहे. म्हणून आम्हाला दासबोध वगैरे हे ग्रंथ नंतर नंतर जड वाटू लागतात, कारण आम्ही शब्दशः अर्थ घ्यायला जातो, परमार्थामध्ये गर्भित अर्थ घ्यायचा असतो. गुरु लक्षणामध्ये 73 ओव्यांमध्ये समर्थांनी काय सांगितलंय, गुरु कसा ओळखावा हे जाणणं महत्वाचं आहे. की तुम्ही पारमार्थिक गुरु आणि प्रपंची गुरु वेगळा ओळखायला शिकावा, म्हणून गुरु लक्षणं सांगितले. त्यात समर्थ म्हणतात, जे यातीचा जो व्यापार सिकविती भरावया उदर, तेही गुरु परिसाचार सद्गुरु नव्हेती. पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी जे काही शिकवलं जातं ते गुरु होतात, सद्गुरू होत नाहीत. कारण सद्गुरू त्याच्या पुढचं ज्ञान देतात, आत्मज्ञान देतात. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता, परी पहिलं पार पावविता, तो सद्गुरू वेगळा. मग सद्गुरूची लक्षणं काय आहेत, भव्य व्याघ्रे घालुनी उडी, गोवत्सास तडा तोडी, केली देखोनी शीघ्र सोडी, तो सद्गुरू जाणावा. भवबंधनाच्या या वाघाच्या जबड्यामध्ये अडकलेल्या वत्सरूपी जीवाला जो सोडवून बाहेर आणतो, किती वर्णन, किती सुंदर केलंय, तो सद्गुरू जाणावा. गर्भवास अतिसाकडी, इच्छा बंधनाची बेडी, ज्ञान देऊनी शीघ्र सोडी, तो सद्गुरू स्वामी. आपल्या इच्छा आकांक्षाच्या मुळावरच जो घाव घालतो ना, तो सद्गुरू. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. कारण सद्गुरूंकडे संसाराची गाऱ्हाणी सांगणाऱ्यांचं जास्त जाणवतं. आपणही सद्गुरूंपुढे संसारातली गाऱ्हाणीच गात असतो की माझ्या नोकरीमध्ये बढती होऊ दे, माझ्याकडे अजून पैसा येऊ दे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मला नातवाचं सुख पाहू दे. पेन्शनीला कधी येणार संसारामध्ये? आम्ही नोकरी करताना पेन्शनीला येतो, पण संसार करताना पेन्शनीला कधी येणार? म्हणजे कुठेतरी एका लेवल नंतर संसार सोडावा लागतो. मनाने, शरीराने सोडू तेव्हा सोडू, मनाने सोडावा लागतो. हे कधी शक्य आहे याचा विचार तरुणपणी केला पाहिजे. आणि म्हणून गुरु लक्षण सांगण्याचा उद्देश एवढाच आहे समर्थांचा की गुरु ओळखा, अन्यथा चुकीचा गुरु लाभला. ज्याला स्वतःलाच इच्छा आकांक्षांपासून ज्याची सुटका नाही, तो शिष्याला भवबंधनातून कसा सोडवेल? अशा वेळेला दोघेही उद्धरू शकत नाहीत. म्हणून सद्गुरू लाभणं अत्यंत कठीण आहे. या जगामध्ये ना 3 गोष्टी अत्यंत कठीण आहेत, त्या सांगून मी इथे शेवट करतो. गुरु निश्चय आणि गुरु लक्षण म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं. 3 गोष्टी अत्यंत कठीण आहेत. एक म्हणजे मनुष्य जन्म मिळणं अत्यंत कठीण आहे. इतके सायास झाल्यानंतर मनुष्य जन्म आपणास मिळाला. दुसरं अत्यंत कठीण आहे ते म्हणजे मुमुक्षुत्व उत्पन्न होणं. कारण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बद्धावस्था मोडून मुमुक्षुत्कडे जावं लागतं, मुमुक्षत्वाकडे जावं लागतं. ते हृदयात उत्पन्न व्हावं लागतं, ते सगळ्यांचे उत्पन्न होत नाही. एखाद्या ठिकाणी संत आलेले आहेत असं जर समजलं तर एखाद्याचं तिथे जावंसं वाटेल, एखाद्याला तिथे जावंसं वाटणार नाही. ज्याला तिथे जावंसं वाटणार नाही ना, त्याचं पूर्वकर्म हे तितकं अजून उत्तम नाही आहे की त्याच्या मनामध्ये मुमुक्षुत्व उत्पन्न व्हावं. एखाद्या पवित्र ठिकाणी जावंसं वाटणं, त्यासाठी पण पूर्वकर्माची जोड असावी लागते. म्हणून मुमुक्षुत्व उत्पन्न होणं हे अत्यंत कठीण आहे. आणि तिसरं अत्यंत कठीण या जगामध्ये सद्गुरू लाभणं.
कारण जेव्हा मी अशा सद्गुरूंचा अनुग्रह घेतलाय असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा मी तो अनुग्रह घेत नसतो, सद्गुरू माझा स्वीकार करत असतात तो अनुग्रह देण्यासाठी. हे आपलं भाग्य आहे. म्हणून तुम्ही जे कोणी ऐकत आहात, तुम्ही ज्यांनी कोणी अनुग्रह घेतलेला आहे, मग ते समर्थ रामदास स्वामींचा असेल किंवा अक्कलकोट महाराजांचा असेल किंवा गजानन महाराजांचा असेल किंवा माझ्या सद्गुरू माऊली कलावती आईंचा असेल, ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे, ते आपण म्हणताना असं म्हणतो की मी अनुग्रह घेतला, पण आपण अनुग्रह घेत नसतो, सद्गुरू माझा स्वीकार करत असतात तो अनुग्रह द्यायला. म्हणून सद्गुरू लाभणं अत्यंत कठीण आहे. या 3 गोष्टी अत्यंत कठीण आहेत. आणि म्हणून मंत्राचा हा जो दशक आहे, इथून पुढे पारमार्थिक भाषा फार सुरू होते. आता मला सांगा, हे जेवढं काही मी तुमच्या समोर बोललो, यात संसारातलं एक तरी उदाहरण आहे? नाहीये. संसार आपण पहिल्या 4 दशकांमध्ये समजून, त्याची पायरी ओळखून वरती येऊन मंत्राचा हा दशक समजून घ्यायचा आहे. हे कठीण आहे. मग याचा अभ्यास 60 ओलांडली की जमू शकेल का? नाही जमू शकणार. तरुणपणी विचार करायला सुरुवात केली तर जमू शकेल. आपल्या लक्षात येतंय? तर इथे आज ही 2 समास बघून आपण त्याचा गर्भितार्थ समजून घेऊन, माझं मनोगत मी आपल्या समोर व्यक्त केलं, ते समजून घेऊन आज आपण इथे विरामूया. जय जय रघुवीर समर्थ.